नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर मी तुम्हाला अशा शास्त्रज्ञाची गोष्ट सांगणार आहे की ज्याच्याकडे फार मोठी पदवी नव्हती, पैसा नव्हता, मोठं घर नव्हतं, पण शिकण्याची भूक मात्र अफाट होती. आणि त्या शास्त्रज्ञाचं नाव आहे मायकल फेराडे. फेराडेंच्या लहानपणी त्यांची घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती, इतकी की त्यांना शिक्षणसुद्धा अर्धवट सोडावं लागलं. मग ते एका बुक बाइंडिंगच्या दुकानात कामाला लागले. दिवसभर पुस्तकांना कव्हर घालायचं, ते शिवायचं, हे काम त्यांचं होतं. त्यांना वाचनाची आवड होती आणि विज्ञानाविषयक पुस्तकं वाचणं यात विशेष रुची त्यांची होती. आता दुकानात विज्ञानाची जी पुस्तकं यायची ना, ती वेळ मिळेल तशी ती वाचायचे. एक दिवस त्या काळातले जगप्रसिद्ध रसायनशास्त्रज्ञ सर हम्फ्री डेव्ही यांचं व्याख्यान ऐकण्याची संधी त्यांना मिळाली आणि त्या व्याख्यानानं मायकल फॅरेडे भारावून गेले. त्यांनी संपूर्ण व्याख्यानाचं टिपण काढलं आणि ते टिपण स्वतः सुंदर बांधून सर हम्फ्री डेव्ही यांना पाठवले आणि बरोबर एक छोटीशी चिठ्ठी पाठवली. सर, मला तुमच्या प्रयोगशाळेत काम करण्याची संधी मिळेल का? पगार कमी असला तरी चालेल, पण मला त्यामुळे तुमच्याकडनं खूप काही शिकायला मिळेल. सुरुवातीला त्याचं काही उत्तर आलंच नाही. बरेच दिवस झाले, महिने गेले. पण एक दिवस सर हम्फ्री डेव्ही यांना त्यांच्या प्रयोगशाळेत एका सहाय्यकाची गरज निर्माण झाली आणि त्यावेळी त्यांना फॅरेडेच्या चिठ्ठीची आठवण झाली. आणि मग डेव्हींनी फॅरेडेला चिठ्ठी पाठवून बोलावून घेतलं. आता डेव्हींनी त्यांच्या प्रयोगशाळेमध्ये फॅरेडेला काम करण्यासाठी बोलावून तर घेतलं, पण तिथे काम काय होतं माहिती आहे? बाटल्या धुणं, प्रयोगानंतरची साफसफाई करणं, रसायनांच्या बाटल्या लावणं. आज जर असं काम कोणाला मिळालं तर आपल्यापैकी बरेच जण म्हटले असते की बाटल्या धुवून काय शिकायला मिळणार आहे, आणि बाटल्या धुणं हे काम आपल्या स्टेटसला काही सूट होणारं नाही आहे. पण फॅरेडे मात्र तसं म्हटले नाही. तर त्यांनी विचार केला, बाटल्या धुताना सुद्धा जर मला डेव्हींसारख्या महान शास्त्रज्ञांकडनं शिकायला मिळत असेल तर हे काम माझ्यासाठी भाग्याचंच आहे. फॅरेडे प्रत्येक प्रयोग अत्यंत बारकाईनं पाहायला लागले, प्रश्न विचारायला लागले, विज्ञान शिकत राहिले. मग एक दिवस असा आला की याच मायकल फेराडेने असा शोध लावला ज्यामुळं आज जगभर वीज निर्माण केली जाते. आपल्या घरातला पंखा, मोटर, कारखाने, रेल्वे हे सगळं ज्या तत्वावर चालतं त्या विद्युत चुंबकीय प्रेरण म्हणजेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या तत्वाचा शोध त्यांनी लावला. म्हणतात ना, गुरु मोठा असतोच, पण शिकण्याची तयारी असलेला शिष्य त्याहूनही मोठा होऊ शकतो. एकदा फॅरेडेंना याविषयी कोणीतरी विचारलं, तुमच्या संशोधनाचा उपयोग काय आहे? त्यावेळी ते हसून म्हणाले होते की आज उपयोग कदाचित दिसणार नाही, पण एक दिवस याच गोष्टींवर सरकार कर वसूल करेल आणि खरंच आज संपूर्ण विद्युत युग त्यांच्या शोधावर उभं आहे. श्रोते हो, एक गोष्ट आपण नेहमीच लक्षात ठेवली पाहिजे, कायम शिकत राहिलं पाहिजे. शिकण्याची वृत्ती ही मनात नेहमीच जागृत ठेवली पाहिजे आणि प्रत्येक कामातून आपल्याला काही ना काहीतरी शिकता येतं, हेच खरं. त्यामुळं कुठलंही काम असो, त्यातून काय शिकता येईल हे आपण बघितलं पाहिजे. कारण कधीकधी फॅरेडेंसारखा बाटल्या धुण्यापासून सुरू झालेला प्रवासही इतिहास घडवू शकतो. हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.